सर्वात पहिले तर स्वरूपाच किचन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आत्ता मला ऑर्डर आलेली आहे 1.5 किलो रसमलाई केकची. तर त्याकरता इथे मी 600 ग्राम एवढं प्रीमिक्स आणलेलं आहे मार्केटमधून. आता हे 600 ग्राम प्रीमिक्स मला टोटल पडलेलं आहे 200 रुपयाला. हे बघा, हे 130 ला 400 ग्राम प्रीमिक्स. हे बघा, 130 ला 400 ग्राम. आणि हे जे आहे हे 200 ग्राम जे आहे हे मला 70 रुपयाला पडलेलं आहे. तर आता ह्या प्रीमिक्स पासून आपल्याला रसमलाई केक बनवायचा आहे. तर तो कसा आणि किती प्रमाणामध्ये बनवायचा ह्याचं संपूर्ण मेजरमेंट आता मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात पहिले आपल्याला या प्रीमिक्स पासून बेस बनवून घ्यायचा आहे. तर आता आपण इथे बेसची तयारी करूया. आता सर्वात पहिले आपल्याला हे प्रीमिक्स जे आहे ते मोजून घ्यायचे. त्याकरता इथे मी घेतलेलं आहे हे बघा मेजरिंग स्केल. या स्केलवरती आपल्याला हे सर्व प्रमाण जे आहे ते व्यवस्थित मोजून घ्यायचे. तर मी आता तुम्हाला दाखवते प्रीमिक्स किती घ्यायचं, पाणी किती घ्यायचं. तर केक बेक करायच्या अगोदर इथे मी मोल्ड घेतलेला आहे. हा 1 kg मोल्ड आहे, पण ह्यावरती मी थोडंसं डबल लेअरला हा चढवणार आहे, त्याच्यामुळे मी ह्यामध्येच प्रीमिक्स घालणार आहे. तर हा मोल्ड मी पहिले तेलाने ग्रीस करून घेतला. तुम्ही यावरती बटर पेपर सुद्धा वापरू शकता, पण मला असंच बेक करायची सवय आहे कारण का मला नेहमीच ऑर्डर असतं, त्यामुळे माझा केक लगेच डिमोल्ड होतो. पण तुम्ही ते बटर पेपर नक्की वापरा जर तुमचा केक डिमोल्ड होत नसेल तर. तर आता हा टीन रेडी केलेला हा पहिले आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर आपल्याला हे मशीन जे आहे ते ऑन करून घ्यायचंय. आता इथे आपण सर्वात पहिले 400 ग्राम एवढं प्रीमिक्स घालणार आहोत. हे बघा, हे 2 पॅकेट मी आणले होते मार्केटमधून, एक 400 ग्रामचं आणि एक 200 ग्रामचं. तुम्ही बघू शकता आपल्या इथे 400 ग्राम म्हणजे थोडंसं 5 ग्राम कमी आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तर इथे आता आपले 400 ग्राम प्रीमिक्स जे आहे ते टाकून झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया 200 ग्राम प्रीमिक्स. तर आता हे आपण उरलेलं जे 200 ग्राम प्रीमिक्स आहे, आता हे प्रीमिक्स मी बाहेरून आणलेलं आहे, पण घरच्या घरी प्रीमिक्स कसं बनवायचं हा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. आता हे जे बाहेरून प्रीमिक्स आणलेलं आहे ह्यावरती हे बघा 400 ग्राम वरती 400 ग्राम प्रीमिक्सला किती पाणी लागेल हे सुद्धा इथे लिहिलेलं आहे. तर इकडे 240 ml आपल्याला पाणी लागणार आहे आणि 20 ml एवढं ऑइल लागणार आहे, म्हणजे तेल. आणि ह्याच्यावरती हे बघा 200 ग्राम प्रीमिक्सला आपल्याला 120 ml एवढं पाणी आणि 10 ml एवढं तेल लागणार आहे. तर हे आपलं दोन्ही आपल्याला प्लस करून ह्याचं इथे मेजरमेंट घ्यायचंय. तर इथे आपण घेणार आहोत 360 ml एवढं पाणी. तर हे बघा आपलं इथे परफेक्ट 360 ml एवढं पाणी घालून झालेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये घालायचंय 30 ml एवढं तेल. तेल तुम्ही घरगुती कुठलंही वापरलं तरी सुद्धा चालेल, जे आपण भाजीला वापरतो ना तेच तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. तर हे बघा आता इथे आपलं 30 ml एवढं तेल घालून झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी घालते थोडेसे वेलचीचे दाणे, कारण का हा रसमलाई केक आहे, थोडासा एक फ्लेवर आला पाहिजे म्हणून. आणि ह्यामध्ये थोडंसं इथे फक्त फूड कलर घालून घेते, एकदम किंचितसा घालते, जास्त घालत नाहीये. आता हे सर्वात पहिले आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. ह्याच्यामध्ये अजिबात गाठी पडल्या नाही पाहिजे. गाठी जर पडल्या तर आपला केक व्यवस्थित असा बेक होणार नाही. तर हे बघा, जर तुम्हाला इकडे जर हा फूड कलर नसेल घालायचा तर तुम्ही हा स्किप करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे असाच रसमलाई केक बेक केला तरी सुद्धा चालेल. पण तुम्ही बघू शकता की आपल्या प्रीमिक्स बॅटरमध्ये अजिबात इथे फूड कलर काहीच दिसत नाहीये. तर हे व्यवस्थित आता मी बॅटर असं मिक्स करून घेते, म्हणजे एकदम स्मूथ असं एकाच डिरेक्शनने तुम्हाला हे बॅटर असंच फिरवून घ्यायचंय. तर हे बघा आता इथे आपलं बॅटर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, एकदम स्मूथ असं बॅटर आपलं दिसतं. तुम्ही बघू शकता इथे काही याच्यामध्ये अशा गाठी वगैरे नाहीयेत, फक्त जे आपण वेलचीचे दाणे टाकले होते ते फक्त इथे दिसते. तर आता ना आपण हे बॅटर या टिन मध्ये टाकून घेऊयात. यामध्ये केक आहे ना एकदम परफेक्टली आणि असा वरपर्यंत बेक होतो. तर मी हा मोल्ड ना नेहमी वापरते, म्हणजे 1 किलोच्या केकला हा 1 किलोचा मोल्ड मी नेहमी वापरते. तर तुम्ही सुद्धा हे असं करून बघा. 1.5 किलोच्या केकला 1 किलोचा मोल्ड. मी याचं मेजरमेंट जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. आपलं हे केक बॅटर टिनने टाकून झाले. थोडंसं आपण असं टॅप करून घेऊया, जेणेकरून आतमध्ये जे एअर बबल्स असतील ते संपूर्ण निघून जाईल आणि आपला केक परफेक्टली बेक होईल. अवन मी प्रीहीटला ठेवलेला आहे 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटं प्रीहीटला ठेवले. तर आता आपल्याला हा केक 20 ते 25 मिनिटाकरता बेक करून घ्यायचा, नाहीतर मध्ये टूथपिक टाकून बघायची. केक जर बेक झाला नसेल तर परत अजून 5 मिनिटं केक ठेवायचा. तर चला आता हा केक आपण बेक करून घेऊया. तर आता हे बघा
मला थोडेसे 5-10 मिनिटं एक्स्ट्रा लागले. तर हे बघा आपला केक केवढा सुंदर असा मस्त बेक झालेला आहे आणि वरतून सुद्धा बघा केवढा सुंदर कलर आलेला आहे. आता पहिले आपल्याला ह्या केकला सर्वात पहिले थंड करून घ्यायचं. थंड केल्याच्या नंतरच आपल्याला हा केक कट करायचा आहे. हा केक थंड होता तोपर्यंत मी तुम्हाला बाकीची तयारी दाखवते. तर मी इथे घेतलेले आहेत छोटे छोटे रसगुल्ले. तर आता हे बघा ह्याच्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे. दूध, साखर आणि वेलची पावडर हे असं घेऊन असं व्यवस्थित एक 5 ते 10 मिनिटाकरता दुधाला छान मस्त उकळ काढून घेतलेली आहे. आणि ह्यामध्ये मी असे छोटे छोटे रसगुल्ले घातले. आता कस्टमरची डिमांड होती की कस्टमरला छोटे रसगुल्लेच पाहिजे. तुम्ही ह्या जागी इथे मोठे रसगुल्ले सुद्धा घेऊ शकता. पण इकडे मला कस्टमरने छोटेसे रसगुल्ले सांगितले. त्याचबरोबर इकडे थोडासा फूड कलर आणि डेकोरेशन करता इथे मी गुलाब घेतलेला आहे. हे आपल्याला स्वच्छ धुवायचंय आणि पाहिजे तसं आपल्याला याचं डेकोरेशन करून घ्यायचंय. त्याचबरोबर इथे मी घेतलेली व्हिपिंग क्रीम ही मी व्यवस्थित छान मस्त फेटून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये मी थोडासा हा दुधाचा रस घातलेला आहे ह्यामध्ये, म्हणजे जेणेकरून क्रीमला सुद्धा छान असा मस्त एक फ्लेवर येईल. आता मी तुम्हाला नंतर हा केक थंड झाल्याच्या नंतर दाखवते ह्याच्या किती लेयर्स पडणार आहेत त्या. तर हे बघा आता केक कापून झालेला आहे आणि ते आपल्या 4 लेयर पडलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून लेयर ते करू शकता, पण मी ते 4च लेयर केलेले आहेत. 1, 2, 3 आणि 4. म्हणजे आपल्याला क्रीम लावायला पण इझी जातं आणि पटकन केकचा जेव्हा पीस आपण कट करतो तेव्हा तो सुद्धा व्यवस्थित असा कट होतो. त्याच्यामुळे इथे मी 4 लेयर केलेले आहेत. तुम्हाला हवे तेवढा तुम्ही इथे लेयर करू शकता. तर आता आपण ह्या केकचा आता क्रीमिंग करून घेऊयात. तर आता आपण क्रीम लावून घेऊया. तर क्रीम लावायच्या पहिले आपण तेव्हा हे दूध बनवलं होतं ना छान वेलची टाकून, ते त्याने आपण केक इथे सोक करून घ्यायचंय आपल्याला. इथे पाण्याने सोक नाही करायचंय, म्हणजे शुगर सिरपने नाही करायचंय, कारण का हा रसमलाई केक आहे. तर आपण ह्या दुधाने इथे छान केक व्यवस्थित असा सोक करून घेऊया सर्व साईडला. आता इथे क्रीम तुम्हाला कस्टमरने जेवढी सांगितली तेवढी तुम्ही ती क्रीम लावायची आहे. म्हणजे कोणाकोणाला क्रीम जास्त आवडते, कोणाकोणाला नाही आवडत. तर कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार इथे आपल्याला क्रीम लावायची आहे. तर इथे मी मीडियमच क्रीम लावते, जास्त लावत नाही, कारण का कस्टमरने मला ऑलरेडी सांगितलंय की जास्त क्रीम नका लावू. तर हे बघा आता इथे आपला एक लेअर जो आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. तर ह्यावरती आपल्याला ही अशी रसमलाई जी आहे ना ती अशी ठेवून घ्यायची, याचे पीसेस म्हणजे मी पीसेस असे कट करून घेतले जेणेकरून ते प्रत्येक बाईट मध्ये खायला येतील. आता ह्यावरती आपल्याला आपली दुसरी लेअर ठेवायची, ती सुद्धा आपण व्यवस्थित अशी पहिले दुधाने सोक करून घेऊया. आता रसमलाई तुम्हाला आतमध्ये केवढी घालायची, तुम्ही जेवढे पैसे सांगितले आहेत कस्टमरला त्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे रसमलाई आतमध्ये घालायची आहे. म्हणजे तुमचं जेवढं इथे कॅल्क्युलेशन आहे केकचं, तुम्हाला किती परवडतंय कसं परवडतंय त्यानुसार. तरी पण मी तुम्हाला संपूर्ण इथे हिशोब सांगणार आहे. तर हे बघा आता ही दुसरी लेअर सुद्धा आपली छान व्यवस्थित अशी सोक करून इथे झालेली आहे. परत एकदा क्रीम घालून घेऊयात. पहिले स्टार्टिंगला अशी एक्स्ट्रा क्रीम ठेवायची केकवरती, त्याच्यानंतर ही क्रीम आहे ना अशी आपण एक्स्ट्रा काढू शकतो आलेली. तर ही अशी पसरवायला कशी ना अशी इझी जाते. अशा प्रकारे क्रीम पसरवत पसरवत आपल्याला सर्व साईडला अशी व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे. आता यावर पुन्हा आपल्याला रसमलाई घालून घ्यायची आहे. आता मी अर्धी रसमलाई जी आहे ती वरती घालणार आहे, त्याच्यामुळे मी आतमध्ये जरा कमी पीसेस घालते. आता यावरती आपल्याला केकचा तिसरा भाग ठेवायचा आहे, तो म्हणजे जो वरचा टॉपचा भाग असतो ना तो आता मी असा उलटा करून ठेवते. हे बघा अशा प्रकारे हा सुद्धा व्यवस्थित असा प्रेस करायचा थोडासा, जेणेकरून तो सरकणार नाही. आणि हा सुद्धा आपल्याला शुगर सिरपने सर्व साईडने असा सोक करून घ्यायचा आहे. सॉरी, शुगर सिरपने नाही, दुधाने सर्व साईडने असा सोक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात लास्ट जी लेअर आहे ती कव्हर करून घ्यायची, म्हणजे आपल्याला पूर्ण केक जो आहे तो आता क्रीमने व्यवस्थित असा कव्हर करून घ्यायचा. तर तुम्ही बघा आता मी कसा कव्हर करते. सर्व आता मी क्रीम इथे घालून घेतली आहे. तर आता हे बघा ही जी आहे ही आपली फर्स्ट क्रम कोटिंग आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून पुढे याच्यावरती प्रोसेस करायचे. तर हे बघा आता वरतून सर्व साईडला पसरवली आणि साईडला असा ही पॅलेट नाईफ ठेवून असा केक गोल गोल फिरवायचा, जेणेकरून सर्व साईडला क्रीम लागली जाईल. म्हणजे एक्स्ट्रा साईडला क्रीम लावायची गरज नसते. आपण जी मध्ये लावली ना लेअरला तीच क्रीम बाहेर येते आणि तीच क्रीम आपल्याला अशी गोल गोल फिरवायची आहे. आणि ही जी एक्स्ट्रा आलेली क्रीम ती आपण काढून घेऊयात. आता ही वरची जी क्रीम आहे ती अशी आतमध्ये थोडीशी सरकवून घेऊया. आणि हा केक आता आपल्याला
एक अर्धा तासाकरता फ्रीजला छान सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ही जी पहिली क्रीम आहे ना ही छान सेट होईल. त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस शिकवते. तर आता आपण हे अर्धा तासाकरता पहिले सेट करायला ठेवून देऊयात. तर आता अर्धा तास झालेला आहे आणि केक आपला छान व्यवस्थित असा सेट झालेला आहे. आपण केक वरती सेकंड कोटिंग करून घेऊयात. सर्वात पहिले आता इथे आपल्याला टॉपला अशी क्रीम टाकायची आहे, म्हणजे ती साईडला जेव्हा उतरते तेव्हा ती आपल्याला साईडने अशी फिरवता येते. तर आता आपण हा वरचा टॉप जो आहे तो आता आपण व्यवस्थित असा एकदम इक्वल करून घेऊया, म्हणजे एकदम एकसारखा करून घ्यायचा आहे. आणि ही एक्स्ट्रा क्रीम जी आहे ना ही सर्व बाहेर नंतर निघून जाईल. तर हे बघा, आता आपला वरचा जो टॉप आहे तो इथे एकसारखा झालेला आहे. वरती मी थोडेसे असे फूड कलरचे 1-2 ड्रॉप घालून घेते, म्हणजे आपण ह्याला एक अशी छान मस्त डिझाईन येईल. हे बघा, असा छान असा मस्त ह्याला एक कलर आलेला आहे, एक शेड आली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हीच पॅलेट नाईफ अशी साईडला फिरवून घ्यायची, म्हणजे आता साईडला आपल्याला सर्व साईडने असा व्यवस्थित इक्वल भाग करून घ्यायचा आहे. सर्व साईडला आपली क्रीम लागली पाहिजे. हे बघा, साईडला थोडी क्रीम घेऊन अशी सर्व साईडने लावून घ्यायची आहे. तर आता इथे मी हा स्क्रॅपर घेतलेला आहे. हा स्क्रॅपर तुम्हाला कुठेही जवळपास बेकरी शॉपमध्ये मिळून जाईल. आता ह्याने आपल्याला केकला साईडला डिझाईन करायची आहे, तर मी ते ऑलरेडी केलेली आहे आणि ह्याचा मी शॉर्ट घ्यायचा राहिला. तर हे बघा, आता मी तुम्हाला परत दाखवते. हे बघा, स्क्रॅपर असं ठेवायचं एका साईडला आणि फक्त हे असं गोल गोल फिरवायचं, जेणेकरून अशी सुंदर आणि मस्त अशी डिझाईन तयार होते. तर हे बघा, आपला केकला केवढी सुंदर डिझाईन तयार झाली. म्हणजे तुम्ही कस्टमरला पहिले विचारा की तुम्हाला कोणत्या डिझाईनचा केक पाहिजे, त्या प्रकारे तुम्ही इथे डिझाईन करा. तर हे बघा, आता हे जे एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपण काढून घेऊया आणि तुम्हाला मी डिझाईन दाखवते. तर हे बघा, साईडला तुम्ही बघू शकता केवढी सुंदर आणि मस्त आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता आपल्याला वरची क्रीम काढायची आहे. ही वरची एक्स्ट्रा क्रीम आहे ना ती पण आपण अशी काढून घेऊयात. आणि ही जी खाली एक्स्ट्रा क्रीम आहे ना, तर आता हे बघा, आता आपला वरचा टॉप जो आहे तो मस्त छान क्लिअर झालेला आहे, एकदम सेम एकसारखा वाटतं. आणि ही खालची क्रीम जी आहे ती पण आपण या एका ओल्या कपड्याने अशी पुसून घेऊयात, जेणेकरून आपला केक बोर्ड जो आहे तो एकदम क्लीन वाटेल. तर आता आपण इथे सर्वात पहिले बॉटमला छान डिझाईन करून घेऊया. तर त्याकरता इथे मी घेतलेलं आहे ओपन स्टारचं छोटंवालं नोझल. त्याला मी अशी हलकीशी शेड दिलेली आहे येल्लो कलरची, ज्यामुळे आपले डिझाईन खूप सुंदर दिसेल. तर हे बघा, अशा प्रकारे इथे मी आता डिझाईन देते. एकदम असा जास्त पिवळा कलर घातलेला नाहीये, एकदम अशी हलकीशी शेड दिली आहे, ज्यामुळे आपला केक खूपच सुंदर दिसतोय. तर आता मी एका साईडला असे छोटे छोटे असे मस्त इथे रोजेस घालून घेते. त्याचबरोबर आता हा जो एकदम क्लीन भाग आहे ना तो आपण असा थोडासा इथे टॅप करून घेऊया. तुम्हाला हवा तर असा सुद्धा क्लीन ठेवू शकता, पण मी थोडीशी डिझाईन करते. असं आपल्या पॅलेट नाईफने थोडासा टॅप करून घ्यायचा, जेणेकरून त्याला छान अशी एक मस्त डिझाईन तयार होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता एवढी सुंदर डिझाईन आपल्या केकला तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा जो प्लेन भाग आहे साईडला, इकडे आपण थोड्याशा इथे गुलाबाच्या अशा पाकळ्या लावून घेऊयात. ह्या मी कापून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्यात पहिले, त्याच्यानंतर पुसून कापून घेतलेत, जेणेकरून आपला केक अजून खूप सुंदर दिसेल. हे बघा, अशा अलगद लावायचे, कारण अजून आपला केक सेट झालेला नाहीये प्रॉपर. तर हा आता आपल्याला 5 ते 6 तासाकरता सेट करायला ठेवून द्यायचा आहे. आणि मला केक कस्टमरला रात्री 9 वाजता द्यायचा आहे, तर 5 ते 6 तास तोपर्यंत होतात. तर हे बघा, केवढा सुंदर असा इथे आपला केक मस्त गुलाबाच्या पाकळ्या लावून तयार झालेला आहे. आता ह्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत सर्वात शेवटी रसमलाई. तर इथे आपण असे मध्ये मध्ये ठेवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथे डिझाईन करू शकता. तर इथे रसमलाई पण छान ठेवून झाली. आता ह्यावरती आपण अजून ठेवूयात
केशर, म्हणजे अजून आपला केक खूप सुंदर दिसेल. बघा फायनली आपला 1.5 किलोचा कस्टमरची ऑर्डर इथे पूर्ण झालेली आहे. केवढा सुंदर आपला केक दिसतोय. तर एका छानशा मुलीचा इथे बड्डे आहे, तर मी इथे हॅपी बड्डेचं टॅग इथे लावते, म्हणजे आपल्या केकला छान असं मस्त मॅच करते. हे बघा अशा प्रकारे इथे आपला हॅपी बर्थडे आणि इथे त्या जिचा बर्थडे आहे तिचं इथे नाव येणार आहे. तर हे बघा फायनली आता इथे आपली रसमलाई केकची ऑर्डर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता केवढा सुंदर आपण इथे केक बनवलेला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओ करता प्लीज स्वरूपाच किचन मराठीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता हा केक मी कस्टमरला रात्री 9 वाजता देणार आहे. तर आता हा पहिले आपल्याला 5 ते 7 तासाकरता सेट करायला ठेवून द्यायचा आहे. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असं छान छान खात राहा आणि स्वरूपास किचनला बघत राहा.